या हा या ना. हा चांगलं बघितलंत ना सगळं. आई अरे सगळा कार्यक्रम कमाल झालेला आहे, मस्त आहे. एक एक स्टॉल तुला शोधत होतो तेव्हा मला समजलं तू इथे आहेस म्हणून इथे आलो. अरे ते सगळं ठीक आहे पण तो स्केच आर्टिस्ट कुठे आहे? म्हणजे तुला स्केच मिळालं नाही अजून? नाही ना, मी त्याचीच तर वाट बघते केव्हापासून. म्हणजे इथे मी कार्यक्रमात आहे पण मनात माझ्या सतत तेच विचार चालू आहेत रे. कधी एकदा मी माझ्या नातीचा चेहरा बघेन असं झालंय. म्हणजे इतक्या वर्षांची माझी प्रतीक्षा आज संपेल. माझी नात कधी भेटेल, कधी मी तिला घट्ट मिठी मारेन, कधी मी तिचे लाड पुरवेन, हेच विचार आहेत माझ्या मनामध्ये. राजेश काका, आजी. अरे ये कमळी ये. अहो तुम्ही लांबनच दिसला म्हणून तुमच्यासाठी मोदक घेऊन आलो. राजन काका, माझ्या हातचं मोदक खाऊन तर बघा. खाईल ना, मी खाल्ले स्टॉलवर तिच्या. तू खाऊन बघ, सुगरण आहे पोर, चव विसरणार नाहीस. अच्छा किती वर्षापूर्वी गौरीच्या हातचा मोदक खाल्ला होता, अगदी तशीच चव आहे. राजन काका, काय झालं? आवडला नाही काय? नाही आवडलं ना, खूप खूप सुंदर झालाय. 100 मार्क. कमळी, मला खरंच खूप कौतुक वाटतं ग. म्हणजे मला माहिती आहे गावाकडच्या तुम्ही मुली लहान वयातच स्वयंपाक शिकता, पण तू अगदी मोदक वगैरे करतेस म्हणजे विशेषच आहे. हा होय अहो आजी. आता गावाकडच्या मुलींचं आणि चुलीचं नातं तर तुम्हाला काय वेगळं सांगायचं. लहान वयातच आमच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या पडतात. आता घरची सगळी मोठी माणसं शेतावर गेली म्हटल्यावर घरात कोण तर पाहिजे की नाही 4 घास शिजवून ठेवायला. आणि मी सगळं माझ्या आईकडनं शिकलोय बघा. बरं चला, मी जातो आता. निंगी तिथे एकटीच आहे स्टॉलवर. आलोच. हे घ्या. बर. काय रे राजन, कसला विचार करतोयस? आई अशीच चव माझ्या गौरीच्या हाताला होती बघ. तुझी नात सुद्धा तिच्या संस्कारात वाढून अशी सुगरण आणि कमळीसारखी गुणी असेल बघ. त्याची तर मला पूर्ण खात्री आहे, कारण आपल्या गौरीवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण ती नात मला भेटणार कधी? माझ्या जीवाची नुसती घालमेल चालू आहे. अजून का नाही आलाय तो स्केच आर्टिस्ट? निदान आज तरी ते स्केच मला बघायला मिळेल की नाही? आई अगं तो म्हणाला ना मी स्केच घेऊन येतो, मग येईल नक्की. नको काळजी करूस.